भाज्यांनी भरपूर आणि पौष्टिक असा ग्रीन व्हेज पुलाव आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर नेहमीच्या आपल्या कुकरमध्येच मस्त मोकळा असा व्हेज पुलाव कसा करायचा ते दाखवणार आहे. फारशी भांडीही याच्यासाठी लागत नाहीत आणि अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं हा जो पुलाव आहे तो खातील, इतका तो छान लागतो. चला तर मग लगेच करायला घेऊ. याकरता 2 कप अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे. जो बिर्याणी किंवा पुलावसाठी अख्खा बासमती तांदूळ मिळतो तो घ्यायचा आहे, किंवा बासमती तांदूळ वापरायचा नसेल तर कोलम तांदळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. पाणी घालून तांदूळ 2 ते 3 वेळा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून फक्त 15 मिनिटं तांदूळ जो आहे तो भिजवून घ्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रीन व्हेज पुलाव आहे, तर हिरव्या रंगासाठी आपण पालक याच्यामध्ये वापरणार आहोत. आमच्या परसबागेमध्ये काही भाज्या लावलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये भरपूर असा पालक आला आहे. तर या ठिकाणी हा ताजा पालक मी या भातासाठी काढून घेत आहे. हे बघा, याप्रमाणे पालकाची ताजी कोवळी पानं घेतली आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पालक कमी अधिकही वापरू शकता. नेहमीची आपली पालकाची जुडी असते त्यापैकी साधारणपणे पाव जुडी पालक जो आहे तो या भातासाठी वापरणार आहे. आता हा जो पालक आहे तो आपण ब्लांच करून घेणार आहोत, म्हणजे फक्त पाण्यामध्ये घालून याला वाफवून घ्यायचं आहे. तर त्याकरता पाणी उकळायला ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये पालक स्वच्छ धुवून घातला. त्यानंतर पालक फक्त मऊ होईल इतपतच तो पाण्यात ठेवायचा. हे बघा, पालकाची पानं एकदा खालीवर करून घेतली. पानं अशी थोडीशी मऊ झाली की लगेच तो पाण्यातून निथळून थंड पाण्याच्या बाउलमध्ये काढला, म्हणजे तो याहून जास्त शिजणार नाही. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 5 पाकळ्या लसूण, तसेच एखादा इंच आल्याचे तुकडे आणि थोडासा पुदिना घालून याची अशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर पालक जो आहे तो पाण्यातून निथळून याच्यामध्ये काढला. याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला, म्हणजे मग काय होतं की पालकाचा जो हिरवा रंग आहे तो छान तसाच राहतो, काळा पडत नाही. हे बघा, याप्रमाणे पालकाची अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इतर भाज्यांमध्ये या ठिकाणी साधारणपणे एक छोटा बाऊल भरून हे असे फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत. तसेच एका छोट्या बटाट्याची साल काढून त्याचे असे छोटे चौकोनी काप करून घेतलेत. त्याचप्रमाणे अर्धी वाटी मटार घेतलेला आहे. तसेच अर्धी वाटी गाजराचे काप आहेत. अर्धी वाटी कॉर्न आहेत. त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराच्या कांद्याचे असे उभे काप करून घेतलेत. भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा इतर भाज्याही याच्यामध्ये घालू शकता. आता या ठिकाणी कुकरमध्ये चांगले 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम केलं आहे. तेलामध्ये खूप जास्त खडे मसाले घालणार नाही आहे, कारण दाताखाली येतात. मोठे मोठेच गरम मसाले जे तुम्ही सहज काढू शकता असे घालणार आहे. तर या ठिकाणी हे असे 2 मोठे दालचिनीचे तुकडे घातले आणि फक्त एखादं किंवा अर्धं स्टारफूल याच्यामध्ये घालायचं. थोडेसे जिरे घातले आहेत. स्टारफूल आणि दालचिनीचा जो स्वाद आहे तो पालकासोबत खूप छान जमून येतो. जर का तुम्हाला थोडासा जास्त मसालेदार असा पुलाव हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही तमालपत्र, मिरी, लवंग हे सुद्धा मसाले घालू शकता. आता पहिल्यांदा याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घातला. कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. खूप लालसरही करायचा नाही किंवा ब्राऊनही करायचा नाही आहे. हे बघा, कांदा असा थोडासा परतला की याच्यामध्ये आलं, लसूण, पुदिन्याची पेस्ट घातली. थोडंसं आलं लसणाचं कच्चेपणा जाईपर्यंत ही जी पेस्ट आहे ती परतून घ्या. त्यानंतर आता याच्यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या घालूयात. पहिल्यांदा फ्लॉवरचे तुरे घातले. 2 मिनिटं फ्लॉवर जो आहे तो परतून घ्यायचा. त्यानंतर बटाट्याचे काप पाण्यातून निथळून घातले आहेत. भाताला आपण नंतर मीठ घालणारच आहोत, पण आत्ता भाज्यांपुरतं थोडंसं मीठ या ठिकाणी घालायचं आहे, म्हणजे मग मीठ जे आहे ते भाज्यांमध्ये छान मुरतं. आता या ठिकाणी छोटा पाव चमचा हळद घातली, कारण आपण भाताला जो आहे तो हिरवा असा रंग देणार आहोत, त्याच्यामुळे हळद खूप जास्त घालायची नाही आहे. गाजर घातलं. गाजर थोडंसं परतून घेतलं की मग मटार आणि स्वीटकॉर्न घातले. हे बघा, याप्रमाणे भाज्या ज्या आहेत त्या तेलावर छान परतून घ्यायच्या. भाज्या तेलावर छान परतून घेतल्या मध्यम आचेवर की मग त्या भातामध्ये खूप पाणचट अशा लागत नाहीत. आता या ठिकाणी
पुलाव मसाला किंवा तो जर का नसेल तर गरम मसाला पावडर 1 चमचा घालायची. त्यानंतर तयार केलेली पालकाची पेस्ट होती ती घातली. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. भाज्या आपण परतून घेतो तेव्हा काय करायचं की बाजूच्या गॅसवर जेवढा तांदूळ आपण घेतला होता त्याच्या दुप्पट पाणी म्हणजे 4 कप पाणीचे ते उकळायला ठेवून द्यायचं. म्हणजे साईड बाय साईड काय होतं की पाणीसुद्धा उकळलं जातं. आता या ठिकाणी तांदूळ पाण्यातून निथळून घ्यायचा आणि तो भाज्यांमध्ये घातला. सगळ्या भाज्यांसोबत तांदूळ छान तेलावर परतून घ्या. खूप जास्त नाही, अगदी 1-2 मिनिटं तांदूळ जो आहे तो परतून घ्यायचा की मग याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. बासमती तांदूळ शिजायला साधारणपणे 1.5 पट पाणीसुद्धा पुरेसं होतं, पण याच्यामध्ये भाज्या वगैरेसुद्धा आहेत त्यामुळं आपण जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट पाणी या ठिकाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ भाताला वाढवलं. त्यानंतर थोडासा लिंबू पिळून घेतला म्हणजे मग रंग छान राहतो. हिरवी मिरची तिखटपणासाठी माझी घालायची राहून गेली होती, तर आवडीनुसार 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. खूप जास्तही भात तिखट करणार नाही आहे. तसेच 1 मोठा चमचा बटर याच्यामध्ये घातलं किंवा साजूक तूपही घालू शकता. सगळं मिक्स करून घ्या आणि आता गॅस मोठा करायचा. कुकरचं झाकण न ठेवता याला उकळी येऊ द्यायची. एकदा का पाण्याला चांगली अशी उकळी आली की गॅस कमी करायचा. झाकण न लावताच असाच भात जो आहे तो वर शिजू द्यायचा. हे बघा, एक 5 ते 7 मिनिटात यातलं जे पाणी आहे ते असं पूर्णपणे आटून जातं. हे बघा, पण आज जर का तुम्ही पाहिलं तर थोडासा ओलसर आहे, अगदी पूर्ण पाणी आटलेलं नाही आहे. आता या पॉईंटला हलक्या हातानं खालीवर करायचं म्हणजे भाज्यासुद्धा भातामध्ये व्यवस्थित एकसारख्या मिक्स होतात. अगदी भाज्या वेगळ्या भात वेगळा असं होत नाही. भाज्या व्यवस्थित एकसारख्या मिक्स होतात. मात्र हलक्या हातानं याला खालीवर करायचं. या पॉईंटला भात जो आहे तो बऱ्यापैकी शिजलेला असतो, एक 80% शिजलेला असतो, थोडासा कच्चा असतो. तर आता पूर्ण शिजवून घेण्यासाठी जे आहे ते कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि झाकण लावून अगदी 5 मिनिटं मंद आचेवर याला वाफ देऊन घ्यायची. 5 मिनिटानंतर कुकरचा गॅस बंद करू शकता. त्यामुळं 5 मिनिटानंतर यात जर का वाफ असेल तर ती अशी चमच्यानं काढून घ्यायची आणि याचं झाकण उघडलं. हे बघा, तांदूळ असा मस्त मोकळा राहिला आहे. भाज्या जर का व्यवस्थित वाफल्या असतील तसेच भातही पूर्णपणे शिजला असेल तर कुकरचं झाकण लावायचं नाही. भात तसाच थोडासा थंड होऊ देत. पण जर का भात किंवा भाज्या शिजल्या नसतील तर पुन्हा कुकरचं झाकण तुम्ही लावू शकता. हे बघा, मस्त असा मोकळा ग्रीन व्हेज पुलाव होतो. यामध्ये भाज्याही भरपूर खाल्ल्या जातात, शिवाय पालकही आहे. टिफिनला सुद्धा हा जो पुलाव आहे तो तुम्ही देऊ शकता. याला शेवटी आणखी एक टच देण्यासाठी आपण काय करणार आहोत की पनीरचे तुकडे जे आहेत ते असे बटर किंवा तुपावर सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचे. याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि शेवटी तुम्ही असं पुलाववर किंवा भातावर घालू शकता. 2 कप तांदूळ आपण घेतला होता. याच्यामध्ये 4 ते 5 जणांसाठी व्यवस्थित पोट भरेल एवढा भात होतो. जर तुम्ही दुसरं काहीही नाही केलं तरीसुद्धा चालतं. पण जर का बाकीचं सुद्धा बेत असेल तर अगदी 7 ते 8 जणांनासुद्धा हा जो पुलाव आहे तो पुरेसा होईल. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.